नमस्कार. आज दिनांक आहे 17 डिसेंबर 2025. आपण आलो किन्नी जवादे या गावातील. तालुका आहे रायगाव, जिल्हा यवतमाळ. जसं तुम्ही संकेत या वाहनाबद्दल चर्चा चालू आहे. नाथ संकेत हे वाहन, कारण की बऱ्याचशा लोकांना मागील 2 वर्षापासून मिळत नव्हतं, पण या 2025 मध्ये खूप लोकांना मिळालं. त्यासोबत आम्ही दुसरं वाहन अजून जम्बो 303, जसं जम्बो नाव आहे तसंच बोंडाची मोठं बोंड, वजनाला एकदम जबरदस्त आणि उत्पन्नाला जबरदस्त हे वाण. तर आज आपण अभय भाऊ याच्या शेतात आलो आहोत. यांनी जम्बो या वाणाची लागवड केली आहे 2025 मध्ये, जम्बो 303. यावर्षी सुद्धा जम्बो सुद्धा प्रचलित होत आहे. काही काही लोकांनी, ज्या लोकांनी लावलं जम्बो 303, त्यांना सुद्धा अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे लोकांना आवडत हे वाण जम्बो 303. तर त्याबद्दल अभय भाऊ कडून बोलू. अभय भाऊ, तुमचं नाव पूर्ण परिचय? अभय वामनराव खिरटकर, गाव? राहणार किन्नी जवादे. तुमचा मोबाईल नंबर काय आहे? 97 66 36 44 75. तालुका कोणता येतो? तालुका राडेगाव, जिल्हा यवतमाळ. जिल्हा यवतमाळ. अबो भाऊ, मला इतकं तुम्ही सांगा, जम्बो 303 जे वाण लावलं, हो. तुम्हाला जसं आमचं जम्बो जसं नाव आहे कापसाचं वाण, हो, हो. आणि जम्बो पॅकेटवर तुम्हाला क्रेननी उचललेलं बोंड दिसलं की? हो, बरोबर. म्हणजे क्रेनने उचलल्या म्हणजे सगळ्यात मोठं बोंड. बोंड, बरोबर. आज तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जर तुम्ही आता बोंड पाहताय, हो. तर तुम्हाला कसं वाटलंय जम्बोचा बोंड पाहून तुम्हाला? नाही, जम्बोचं बोंड म्हणजे छान आहे, म्हणजे वजनाची क्वालिटी आहे हा हा हा, आणि बोंड साईज पण मोठी आहे. मोठी बोंड साईज आहे हो. की? तुम्ही पाहू शकता 5 पाकीचं बोंड दिसत तुम्हाला. 1 पाच 2 3 पाकळीचं. 4 5 पाच 1 2 पाकळ्याची 3 4 संख्या 5 जास्त आहे. 5 पाकीची जम्बो 303 मध्ये 5 पाक्याची हो. संख्या जास्त येते. याच्या सरकीचं प्रमाण जास्त आहे. हो. त्याच्यामुळे हिला वजन तुम्हाला 6.5-6 ग्राम पर्यंत वजन येते ह्या वजन, वाणाचं. हो. आज दिनांक आहे 17 डिसेंबर 2025. तुम्ही किती तारखेला लागवड केली आहे याची? माझी 10 जूनची लागवड आहे. 10 जूनची लागवड आहे की? आता मला सांगा, तुम्ही किती पॅकेट लागवड केली आहे जम्बोची? जम्बोची 2 पाकिट. 2 पॅकेट. हो. आणि अंतर किती आहे तुमचं? माझं 4x2. 4x2. हो. तर आतापर्यंत तुमच्या जम्बो, आता तुम्ही सांगा 17 डिसेंबर आहे हो. आणि यावर्षी तुमच्या शेतामध्ये एकदम भारी जमीन आहे हो, भारी. आणि तुमचं शेत पूर्ण चिबडलेलं हो, होतं. हो, हो. पण आज तुम्हाला आतापर्यंत कापूस किती निघाला जम्बो मध्ये? जम्बोचं मला म्हणजे 4चा ॲव्हरेज मिळून आहे आता. 4 एकरी 4 क्विंटल निघाला. 4चा. आणि आज किती बोंड आहे तुमच्या पराठीला? आहे तरी 50-60 बोंड. 50-60 बोंड आहे. कारण हो. की यावर्षी शेत चिबडल्यामुळे, हो. पण आता नंतर त्यांनी प्लॉट आणला, कारण की त्यांनी फवारणी केली, तसं खताचा डोस सुद्धा दिला. आता अजून फायनल एक प्लॉट आलाय, जवळपास 50-60 बोंड आहे बोंड आणि आहे. बोंडाची साईज चांगली आहे. हो. तुम्हाला कसं वाटलं दादा? एकदम चांगलं वाटलं बा? मला खूप, म्हणजे तुम्ही मला सांगितलं की जम्बो घ्या बा, हा, हा. आणि मी तुमचं ऐकलं आणि लावल्या 2 हा. थैल्या. हा, हा, तर हा. खूप असं मला हे वाटत आहे, म्हणजे चांगली व्हेरायटी चांगलं. आहे आता बा, बाकी छान. वाण जे तुम्ही दुसरे वाण लावले हो. तुमच्या आजूबाजूने, हो. त्याच्यापेक्षा कसं वाटलं हे वाण दादा? अतिशय चांगलं. चांगलं हो, वाटलं? हो. अतिशय म्हणजे मनाला एक असं क्वालिटी आहे. हा, हा, आणि हा. बोंड साईज पण छान आहे. बोंड पण भरपूर हम्म. आहे. आता बाया का म्हणे वेचणीला कसं वाटलं? चांगला आहे म्हणे, खूप छान आहे म्हणे. वजनाला हो, चांगला आहे वजनाला म्हणे. छान. फुटाला अजून हो, चांगला आहे. हो. तर हे दादा अभय भाऊची मेहनत आहे त्यामागं, आणि त्यांनी नियोजन हो. केलं. त्यांना मी जबरदस्तीने एक जम्बो 303 लावायला लावलं होतं. हो, आम्हाला हो, दुकानात भेटले होते. हो. तुम्हाला बोन साईज मध्ये चांगलं वाटलं वाण हे? हो, हो. बोंड साईज आणि पाकळ्याची साईज म्हणजे 5 पाकळ्याची साईज आहे जास्तीत जास्त. 4 पाकळ्याचं फार कमी आहे याच्यात. आणि सिरियल टू सिरियल हो, बोंड लागते serial- तुम्हाला. हो. बोंडाची अंतर कमी आहे त्याच्यात, तुम्हाला दिसेल की. हो, 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 आणि हे आम्ही मागील 2-3 वर्षापासून जम्बो 303 हे वाण मार्केटमध्ये देत आहोत, हो, पण कमी लोकांना माहित होतं. हो, पण यावर्षी ज्या ज्या लोकांनी जम्बो 303 लावलं, लोकांनी हो. अतिशय प्रसिद्ध मिळत आहे आम्हाला जम्बो हो, सोबत. हो. तर आता माझा असा विचार आहे का पुढच्या वर्षीसाठी मी जम्बोचाच म्हणजे 10 एकरचा प्लॉट. पूर्ण जम्बो 303 10 एकर लागवड करणार आहे. आता अंतर किती ठेवणार आहे पुढच्या वर्षी? माझं अंतर राहील 4x6. 4x6 अंतर कारण लागवड. सूर्यप्रकाश म्हणजे हा, नाही हवा भेटत. सूर्यप्रकाश हो. मिळतो आणि हवा खेळते तेच, राहते. तेच. धन्यवाद दादा तुमचा हो. अभय भाऊ. तर तुम्ही खूप छान असं डेव्हलप केलं हो. आहे. 3 मध्ये यावर्षी खूप लोक आज याच्यात म्हणजे पाणी जास्त झाल्यामुळे हो. खूप लोकांची बोंड सड आहे. बोंडसड आहे. आणि आता मी सुद्धा तुमच्या शेतामध्ये 4-5 बोंड फोडून पाहिले. हो. त्याच्यात तुम्हाला बोंड सडचं प्रमाण दिसलं का काही? नाही, खूपच कमी, म्हणजे नाहीच आहे. नाहीच आहे. असल्याने आहे, कारण तर जे याच्यात डॉस येते हा, हा, आणि हा. याच्यात मग जे सड तयार होते, हा, हा, हा. मग त्याच्यात बॅक्टेरियाची अळी म्हणजे हे होते. हम्म. तर ह्या प्रकार म्हणजे ह्या बोंडात हिरवा कंच असं क्वालिटी भाजत हा, 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 हा. पहा हे. हे फोडून पाय, हे फोडून पाहू. फोडून पाहू आपण. हे घे, हे घे, हे आहे फोडलं. नाही.
बोंडसडचं प्रमाण कारण की काही प्लॉट मध्ये खूप आहे. हो तुमचं अंतर असल्यामुळे तुमच्या याच्यात बोंडसड नाही आहे. नाही बोंडसड सुद्धा नाही ह्याच्यात. नाही बोंड. खरंच तुम्हाला यावर्षी चांगलं उत्पन्न येईल हो. ही आमची आशा राहील हो, तुमच्या मागं. आतापर्यंत 4 क्विंटल निघाला हो कापूस. हो अजून पुन्हा परत आपण तुमच्यासोबत आपण भेटू काय नंतर पूर्ण कापूस वेचल्यावर बर हो त्यावर वेळेस माहीत पडेल आपल्याला. चांगलं आहे. तर धन्यवाद अभय भाऊ तुमचं. धन्यवाद. धन्यवाद.